सुनेने आपल्या वृद्ध थकलेल्या वयोवृद्ध सासऱ्यांना घराबाहेर काढले आणि त्यामध्ये मुलाने देखील वडिलांना घराबाहेर काढण्यासाठी बायकोची साथ दिली. परंतु जेव्हा वडिलांना घराबाहेर काढलं तेव्हा दुसऱ्याच दिवशी असं काही सत्य मुलाच्या आणि सुनेच्या समोर आलं की त्यांना ते सत्य ऐकून खूप मोठा धक्का बसला आणि पुढे जे घडलं त्याचा त्यांनी कधीही विचारही केला नव्हता. तर मित्रांनो, वयोवृद्ध सासू सासऱ्यांना, म्हाताऱ्या आई वडिलांना घराबाहेर काढण्याआधी किंवा त्रास देण्याआधी हा विचार तुम्हीही नक्की करा. नाहीतर या म्हाताऱ्याला माझ्या घरातून बाहेर काढा, मला माझ्या मुलांजवळ याला ठेवायचं नाहीये. माझी सून नेहा रात्री ड्रॉइंग रूममध्ये ओरडत होती. मी माझ्या छोट्याशा खोलीचा दरवाजा अर्धा उघडून उभा होतो. लाईट बंद होती म्हणून कोणालाही मी दिसत नव्हतो, पण तिचा प्रत्येक शब्द माझ्या छातीवर दगडासारखा आदळत होता. माझा मुलगा अभिजित हळू आवाजात म्हणाला, नेहा जरा हळू बोल, आर्या आणि कबीर उठतील. नेहाचा आवाज आणखीनच चढला. उठू देत त्यांनाही खरं कळू देत. तुमचे बाबा आजारी आहेत, चिडचिडे आहेत, पैसेही फारसे देत नाहीत आणि वरून दर महिन्याला फक्त 2,000 रुपये देतात. हे काही हॉटेल आहे का? मी थकले आहे यांची जबाबदारी सांभाळून. मी दरवाजाची चौकट घट्ट पकडली. मनात हलकीशी कळ उठली. ती हृदयाच्या आजाराची वेदना होती की मुलगा आणि सुनेच्या शब्दांची तेच कळेना. तेवढ्यात मला डॉक्टरांचे शब्द आठवले. रघुनाथराव, हृदय थोडंसं कमजोर आहे. औषध, पथ्य आणि ताण कमी ठेवला तर 25 वर्ष आरामात जगाल. हा मृत्यूचा निर्णय नाही, सांभाळता येण्यासारखा आजार आहे. मी समजलं होतं की घरी आल्यावर सगळे मिळून माझी काळजी घेतील. मीही मुलांच्या अभ्यासात मदत करील, स्वयंपाकघरात छोटी मोठी कामं करील, कुटुंबासारखं एकत्र राहू. पण इथं तर मी त्यांच्यासाठी ओझं झालो होतो. नेहा अजून बोलत होती, अभिजित, हे 2 रूम आपण मुलांसाठी वापरू शकलो असतं, ट्युशन, खेळायची जागा, पाहुण्यांसाठी. पण नाही, आपल्याला आजारी बाबांना इथं ठेवायचे ना. दर महिन्याला EMI मध्ये जाणारे ते पैसे आपलं आयुष्य खातायत आणि तुमचे बाबा फक्त थोडेफार पैसे देऊन मोठा उपकार केल्यासारखं समजतात. अभिजित हतबलपणे म्हणाला, मग मी काय करू शकतो? कुठे पाठवू मी त्यांना? कुठेही पाठवा. नेहाने क्षणाचा विचार न करता सांगितलं. भाड्याच्या खोलीत ठेवा, वृद्धाश्रमात टाका. पण मी आता आणखीन करू शकत नाही. मला माझ्या मुलांच्या बालपणाची कीव येते. सतत हा आजारी चिडचिडा चेहरा समोर फिरत असतो. मला नकोय. त्यांनी हेच शिकवावं. बस बस. अभिजितचा आवाज क्षीण झालाय. ठीक आहे, मी बोलतो त्यांच्याशी. हे 2 शब्द माझ्यासाठी शिक्षकाच्या शिष्यासारखे होते. मी हळूच खोलीत परत आलो आणि पलंगावरती बसलो. पूर्ण रात्र मला झोप आली नाही. छताकडे पाहत पाहत गेलेली वर्ष डोळ्यांसमोर सरकत होती. मी रघुनाथ जोशी, वय वर्ष 65, पुण्यात छोटंसं बांधकाम व्यवसाय केला. कोथरूड, कर्वेनगर, चिंचवड, निगडी इथे वर्षानुवर्ष मेहनत करून काही लहान इमारती, दुकानं, फ्लॅट्स उभारले. नंतर वय आणि तब्येत पाहून 7 वर्षांपूर्वी चांगला नफा मिळाल्यावर व्यवसाय विकला. सगळ्यांना वाटलं की मी थोडेच पैसे कमावले, साधं निवृत्त आयुष्य जगवतोय. पण खरं काय होतं हे फक्त मला माझंच माहीत होतं. माझ्या बँकेला आणि माझ्या वकिलाला माहीत होतं. अभिजित माझा एकुलता एक मुलगा. त्याचं शिक्षण, लग्न, नवीन फ्लॅट, गाडी सगळ्यावर मी मन मोकळेपणाने खर्च केला. 3 वर्षापूर्वी तो म्हणाला होता की बाबा, बानेरला एक छान फ्लॅट मिळतोय, पण डाऊन पेमेंटला 30 लाख रुपये कमी पडताय. मी क्षणाचा विचार न करता त्याला चेक दिला होता. त्यानंतर अभिजित आणि नेहाने प्रेमाने म्हटलं होतं की बाबा, तुम्ही एकटे का राहणार? आमच्यासोबत या, इथेच राहा. तेव्हा वाटलं होतं की किती मोठं भाग्य आहे माझं. पण मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात एका म्हाताऱ्या बापाची भीती ही प्रेम आहे की फक्त पैशांची चमक होती. तेव्हाच माझी खरी परीक्षा सुरू होणार होती. मी मुद्दाम स्वतःला लहान दाखवू लागलो. साधे कपडे, साधा मोबाईल, एक छोटासा खोलीचा कोपरा आणि दर महिन्याला भाड्याच्या नावाखाली थोडेसे पैसे अभिजितच्या हातात. माझी खरी संपत्ती अंदाजे 18 ते 20 कोटी रुपये, जी मी कधीच सांगितले नाही. 3 वर्ष मी पाहिलं. सुरुवातीला धन्यवाद बाबा, मग हो बाबा ठीक आहे आणि आता फक्त ठेवा इतपतच राहिला होता. हास्य हळूहळू नाहीसं झालं होतं. पहाटे मंदिरातून पहिली घंटा ऐकू आली. बाहेर थोडासा उजेड पसरत होता आणि मी पलंगावरून उठून खुर्चीवर बसलं. हृदय जड होतं पण डोकं शांत होतं. तर निर्णय झालाच आहे, मी स्वतःशी म्हटलं. आता मीही माझा निर्णय घेणार. सकाळी 8च्या सुमारास मी स्वयंपाकघरात गेलो. नेहा चहा करत होती. चेहऱ्यावर ना लाज ना संकोच, फक्त थोडीशी चिडचिड. अभिजित जेवणाच्या टेबलवर मोबाईल स्क्रॉल करत बसला होता.
सुप्रभात, मी म्हटलं. हो बाबा, त्याने नजर चुकवत उत्तर दिलं. थोडा वेळ शांतता होती. मग त्याने बनावट सहजतेने म्हटलं, बाबा, मी विचार करत होतो की कदाचित तुमच्यासाठीही बरं होईल की तुम्ही वेगळ्या आणि स्वतंत्र ठिकाणी राहिलात तर. म्हणजे तुमची प्रायव्हसी, तुमचं रुटीन. डॉक्टरांनी सांगितले ना, तुम्हाला शांत वातावरण हवंय, म्हणून तो शब्द शोधत होता. मी त्याला मदत केली. म्हणजे आता मला इथून निघून जायचंय. मी सरळ विचारलं. संदीप गोंधळला. नाही म्हणजे आमचाही स्पेसचा प्रश्न होताच. मुलांनाही जागा हवी. सगळ्यांसाठीच बरं राहील ना. तुम्ही आसपास एखादा छोटासा फ्लॅट घ्याल तर आम्ही मदत करू. बाबा, मी त्याच्याकडे बराच वेळ पाहत राहिलो. हा तोच मुलगा होता जो कधी माझा हात धरून रस्ता पार करायचा. आज त्याच्या डोळ्यात माझ्यापासून पळ काढायची घाई फारच दिसत होती. मला सगळं कळून चुकलं होतं. अभिजित, मी शांतपणे म्हटलं, तू काळजी करू नकोस. मी आजपासून सगळी व्यवस्था करतो. माझा आवाज इतका थंड आणि संयमी होता की अभिजितही चकित झाला. कदाचित त्याला वाटलं होतं की मी रडेन, विनंती करेल, भांडेल. पण मी काहीच केलं नाही. फक्त त्याच्या खांद्यावर हलकेच हात ठेवला आणि खोलीत परतलो. बाहेर परतताना नेहाच्या डोळ्यात मला एक वेगळी चमक दिसली. सुटकेची चमक. बरं झालं प्रकरण मिटलं अशी चमक. खोलीत येऊन मी सुटकेस बाहेर काढली आणि हळूहळू कपडे घडी करू लागलो. कपाटाच्या वरच्या रॅकवर एक छोटासा लोखंडाचा बॉक्स खाली उतरवला. हा बॉक्स म्हणजे माझ्या खऱ्या जगाची चावी होती. किल्ली फिरवली आणि बॉक्स उघडला. आत फायलींची एक मालिका होती. फिक्स्ड डिपॉझिटचे कागद, म्युच्युअल फंड्स, प्रॉपर्टीचे कागद आणि सर्वात वर एक पोर्टफोलिओ ज्यावर स्पष्ट लिहिलं होतं एकूण अंदाजे 18 ते 20 कोटी रुपये. मी हलकच हसलो. अभिजित आणि नेहाला वाटलं की बाबांकडे फक्त थोडीशी पेन्शन आहे. पण खरं तर मी हवं तर एक छान फ्लॅट रोख रक्कम मध्ये घेऊ शकत होतो, ज्याच्या EMI मध्ये त्यांचं अर्ध आयुष्य निघून जाईल. मी हळूच त्या फाईलवर हात फिरवला आणि स्वतःशी विचार केला. रघुनाथराव, आता वेळ आली आहे. ज्यांनी तुला ओझं समजलं त्यांना कळायलाच हवं की खरं ओझं काय असतं आणि खरा मान सन्मान काय असतो. मी मोबाईल उचलला आणि 3 लोकांची आठवण झाली. सुनंदा कुलकर्णी, माझी जुनी वकील, साठे साहेब, बँक मॅनेजर, आणि एक जुना रिअल इस्टेट मित्र गजानन, जो मला साताऱ्याच्या शांत भागात घर मिळवून देईल. पहिल्यांदा मी सुनंदाताईंना फोन केला. हॅलो सुनंदाताई, रघुनाथराव जोशी बोलतोय. आता वेळ आली आहे आपल्या जुन्या फाईल्स उघडण्याची. त्या हसल्या. रघुनाथराव, तुमचं नाव घेताय फाईलची धूळ उडते. काय झालंय? तब्येत कशी आहे? हृदय थोडंसं कमजोर आहे, पण डोकं अजूनही जरा जास्त हुशार आहे. मी हसत म्हणालो, मला तुम्हाला भेटायचं आहे. खूप महत्वाचं काम आहे. दुपारी मी त्यांच्या ऑफिसमध्ये पोहोचलो. छोटंसं केबिन, भिंतीवरच्या डिग्र्या आणि पुरस्कार, कपाटात जाडजूड फाईल्स. सुनंदाताईंनी हात जोडून नमस्कार केला आणि म्हणाल्या, या बसा. काय झालं? मी थेट मुद्द्यावर आलो. सुनंदाताई, मला माझी वसियत बदलायची आहे. यावेळी फक्त कागद नाही, काही आयुष्यही बदलायचं आहे. त्यांनी लक्ष देऊन माझ्याकडे पाहिलं. म्हणजे मी खोल श्वास घेतला आणि सगळं काही दिवस जे घडलं ते सगळं सांगितलं. रात्रीचं संभाषण, मला घराबाहेर काढण्याची योजना, 1000-2000च्या EMIची तक्रार आणि माझं नवीन घर घेण्याचा निर्णय. त्या शांतपणे ऐकत राहिल्या आणि मग म्हणाल्या की मी तुमची जुनी फाईल काढते. त्यांनी कपाटातून एक जाड फाईल काढली, ज्यावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, रघुनाथराव जोशी, विल अँड एसेट्स. फाईल उघडताच माझ्यासमोर सगळी यादी आली. प्रॉपर्टीज, बँक अकाउंट, FD, म्युच्युअल फंड्स आणि जुनी वसईत, ज्या स्पष्ट लिहिलं होतं की माझ्या संपूर्ण संपत्तीचा मुख्य वारस माझा मुलगा अभिजित जोशी आहे. सुनंदाताई म्हणाल्या, ही फक्त वसियत तुम्ही तेव्हा केली होती जेव्हा तुमची पत्नी जिवंत होती आणि नातवंड लहान होती. आता काय बदलायचं आहे? मी थेट म्हणालो की सगळ्यात आधी ही संपूर्ण संपत्ती अभिजितच्या नावावर ही ओळ काढून टाका. त्यांनी पेन उचललं. ठीक आहे, मग कोणाला ठेवायचं आहे? मी हळूच सांगितलं, माझी नातवंड आर्या आणि कबीर यांच्यासाठी एक ट्रस्ट तयार करा. त्यांच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी, पुढील आयुष्यासाठी प्रत्येकी 40% हिस्सा ठेवा. उरलेला मोठा हिस्सा चॅरिटीसाठी, वृद्धांसाठी आणि काम करणाऱ्या संस्था, शिक्षण आणि आरोग्यासाठी. अभिजित आणि नेहासाठी थोडासा स्वच्छ पण खरा असा हिस्सा ठेवा, जेणेकरून त्यांना असं वाटू नये की मी रागातून त्यांच्याकडून सगळंच काही काढून घेतलं. पण इतकाही नाही की ते पुन्हा कोणाला ओझं समजू लागतील. सुनंदाताई नोंदी करत म्हणाल्या, निर्णय खूप विचारपूर्वक घेतलाय वाटतोय. अभिजितला हे सगळं कसं कळणार?
मी हसलो. हाच तर खरा मुद्दा आहे. ताई, मला नको आहे की मी त्यांना हे रागाच्या पत्रातून कळवावं, तर तथ्यातून कळावं. बँक स्टेटमेंट, संपत्तीचे कागद सगळं एका ठिकाणी तयार ठेवा. मग एखाद्या दिवशी त्यांना ऑफिसमध्ये बोलवा, जसं एखाद्या साध्या चर्चेसाठी बोलवलं जातं. मी तिथे असेन आणि त्यांच्यासमोर जेव्हा तुम्ही ती फाईल उघडाल तेव्हा त्यांना कळेल की ज्याला ते ओझं समजून घराबाहेर काढत होते त्या वडिलांकडे किती बरकत होती. सुनंदाताई माझ्याकडे पाहतच राहिल्या. ना राग ना सुडाची आग, फक्त एक शांत तोललेला निर्णय. तुम्ही त्यांना शिक्षा द्यायची आहे की धडा? त्यांनी हळूच विचारलं. मी न थांबता म्हणालो, दोन्हीही नाही ताई. मला हवंय की त्यांनी परिणाम पाहावा आणि मग स्वतः निवड करावी. लाच घेऊन जगायचं की बदलून. माझ्याकडून दार बंद होणार नाही, पण उंबरठा उंच असेल तो ओलांडण्यासाठी त्यांना वाकावंच लागेल. सुनंदताई हलकस हसल्या. तुम्ही अजूनही तेच जुने रघुनाथराव आहात, छातीत जखम असूनही इतरांना संधी देणारे. ठीक आहे, मी सगळी कागदपत्र तयार करून देते, पण एक काम करा, पुढच्या आठवड्यापर्यंत तुमचं नवीन घर फायनल करा. त्यानंतर आपण अभिजितला फोन करू. त्यांचं हे वाक्य ऐकून माझ्या अंगावर एक शार आला. हो ताई, पुढचा आठवडा फक्त तयारीचा असेल, त्यानंतर खरे परिणाम सुरू होतील. सुनंदताई फाईल बंद करत म्हणाल्या, तयार राहा रघुनाथराव, परीक्षा आता सुरू होणार आहे. मीही मनावर हात ठेवत विचार केला, ही परीक्षा नाही, ही माझी आणि अभिजितची जबाबदारी आहे. तिथून मी सुनंदाताईंच्या कॅबिनमधून बाहेर पडलो आणि मला स्पष्ट जाणवलं की माझं आयुष्य आता दोन भागात विभागलं गेलं आहे. एक जिथे मी मुलासोबत एका खोलीत राहतो आणि दुसरं जिथे माझ्या सन्मानाच्या घरात आणि सत्यावर आधारलेल्या वसियतीसोबत राहणार आहे. त्या दिवसानंतर मी बाहेरून तोच साधा शांत म्हातारा राहिलो, पण आतून सगळं बदलून गेलं होतं. गजाननने साताऱ्याच्या शांत सोसायटीत फक्त 2 BHK फ्लॅट दाखवला. किंमत 1,20,00,000 रुपये, रोख पेमेंट, लिफ्ट, पार्क, छोटंसं मंदिर, ज्येष्ठांसाठी आरामदायक बाथरूम, सगळं माझ्या तब्येतीला साजेस. मी टोकन दिलं, कागदपत्र तपासली आणि डील फायनल केली. नवीन घराच्या नावावर पहिली चावी हातात आली तेव्हा मला वाटलं की ही चावी फक्त दाराची नाही तर माझ्या सन्मानाची आहे. घरी परतल्यावर नेहाने दरवाजा उघडला. एवढा उशीर कुठे होतात बाबा? आवाज, चिंता नव्हती, तर फक्त हिशोब होता. थोडं बँकेचं काम आणि थोडंसं इकडे तिकडे. मी सहजच म्हणालो. अभिजित सोफ्यावर लॅपटॉप पाहत बसला होता. मुलं खोलीत कार्टून पाहत बसली होती. जेवणाच्या टेबलवर बसताना मला जाणवलं की माझी जुनी खुर्ची आता बाजूला सरकवली गेली होती. मी गप्प स्थिती बसलो. अभिजितने घसा खाकरला. विचारलं, बाबा, घराबद्दलचा विचार केला आहे का? हो, मी डाळभात घेत म्हणालो. विचारही केला आणि निर्णयही घेतला. नेहाच्या डोळ्यात पुन्हा तीच चमक आली. ओ बरं, मी शांतपणे म्हणालो. मी माझं वेगळं घर घेतोय. साताऱ्याच्या शांत भागात पेपर वर्क सुरू झाले. सगळं फायनल झालं की मी शिफ्ट होईल. तुम्हाला काही टेन्शन घेण्याची गरज नाही. अभिजित चकित होऊन म्हणाला, इतक्या लवकर? मी हसलो. जेव्हा निर्णय मनापासून होतो ना बेटा, तेव्हा उशीर करणं चांगलं नसतं. नेहाने औपचारिकपणे म्हटलं, बाबा, आम्हाला सांगितलं असतं आम्ही तुम्हाला मदत केली असती. लोनचे कागद, EMI वगैरे? मी थेट तिच्या डोळ्यात पाहून म्हणालो, तुम्हाला आधीच EMIचा फार त्रास आहे ना सुनबाई? ती 1 सेकंद थबकली आणि मग चमच्याने ताटात खटखट करू लागली. मी तर फक्त मुलांच्या भविष्यासाठी बोलत होते बाबा. मी विषय सोडून दिला. काही नाही, जसं जसं मी सामान कमी करेन तसं तसं तुम्ही ती खोली मुलांसाठी वापरा. तुमची इच्छा पूर्ण आणि माझीही. अभिजितच्या चेहऱ्यावर सुटकेचा आणि थोडासा लाजेचा भाव होता. कदाचित त्याला वाटलं असेल किती सोपं झालं. बाबा स्वतःहून मान्य झाले. त्याला काय माहित होतं की ही सोपी वाटणारी कथा अजून फक्त सुरू झाली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी मी सुनंदाताईंना फोन केला. सुनंदाताई, मी तयार आहे. अभिजितला कधी बोलवायचं? उद्या दुपारी 4 वाजता? तुम्ही 3 वाजता या. मी त्याला सांगते की एका महत्वाच्या कौटुंबिक कागदपत्रांसाठी त्याची सही घ्यायची आहे. मी मान हलवली. ठीक आहे ताई, मी येईल. उद्या अभिजितला बोलवायला होतं. मी वेळेआधीच पोहोचलो. सुनंदाताईंच्या कॅबिनमध्ये कोपऱ्यात खुर्चीवर बसलो. फाईल समोर होती. रघुनाथराव जोशी, अपडेटेड ॲसेट्स अँड विल. बरोबर 4 वाजता अभिजित तिथे पोहोचला. कॉर्पोरेट शर्ट, नीट पॅन्ट, चमकणाऱ्या घड्याळ, आत्मविश्वास दाखवण्याचा प्रयत्न, पण डोळ्यात हलकी घबराट. नमस्कार. नमस्कार ताई, तो सुनंदाताईंना वाकून म्हणाला. आणि मला पाहून थक्क झाला. बाबा, तुम्हीही?
मी हलकासा हसलो. हो बेटा, मीच म्हटलं होतं ना की कायदेशीर काम आहे. तो समोर बसला. सुनंदाताईंनी फाईल उघडली आणि व्यावसायिक आवाजात सुरुवात केली. अभिजितताई, तुम्हाला माहित आहे की तुमच्या वडिलांचे जुने डॉक्युमेंट्स, प्रॉपर्टी, इन्व्हेस्टमेंट, वसियत आता अपडेट होत आहे. तुम्ही आधीपासून बेनिफिशरी आहात म्हणून हे सर्व तुमच्या समोर ठेवणं गरजेचं होतं. अभिजित थोडा सावरला. हो ताई, जे पेपर्स असतील ते मी साईन करतो. बाबा आमच्यासोबतच राहतात. शेवटी सगळे फॅमिलीमध्येच येणार आहे. सुनंदाताई हलकाच्या हसल्या. फ्युचर खरंच इंटरेस्टिंग आहे. अभिजितताई, चला सुरुवात करूया. त्यांनी पहिला टॅब उघडला. टोटल ॲसेट कागदपत्रावर स्पष्ट लिहिलं होतं. फ्लॅट्स, प्लॉट्स, एफडी, म्युच्युअल फंड्स आणि सगळं मिळून अंदाजे 18 ते 20 कोटी रुपये आहे. अभिजितची नजर त्या आकड्यांवर खेळली. ताई, हे सगळं बाबांचं? सुनंदाताई शांतपणे म्हणाल्या, हो, आणि यापैकी बहुतेक प्रॉपर्टीज तुम्ही कधी पाहिल्याही नसतील. तुम्ही लहान असतानाच त्यांनी त्यांची उभारणी सुरू झाली होती. मी कोपऱ्यात शांत बसून पाहतच होतो की अभिजितच्या चेहऱ्यावर आश्चर्य, अविश्वास आणि मग हिशोब सुरू झाला. सुनंदाताईंनी पुढचा टॅब उघडला. आता येऊया जुन्या वसईतकडे. जुन्या वसईत स्पष्ट लिहिलं होतं की संपूर्ण संपत्तीचा मुख्य वारसदार अभिजित जोशी. अभिजित कुजबुजला. सगळं माझ्या नावावर? सुनंदाताई म्हणाल्या, होतं असं म्हटलं पाहिजे. अभिजित चकित झाला होता. म्हणजे आता? सुनंदाताईंनी न्यू विल ड्राफ्टचा टॅब उघडला. नव्या वसईतीनुसार नातवंड आर्या आणि कबीर यांच्यासाठी ट्रस्ट, त्यांच्या शिक्षण, आरोग्य, भविष्यासाठी मोठा हिस्सा, उरलेला भाग चॅरिटीसाठी, वृद्धाश्रम, शिक्षण संस्था, आजारी ज्येष्ठांसाठी, अभिजित आणि नेहासाठी एक छोटासा स्वच्छ हिस्सा. अभिजित पुढे झुकला. अट काय? सुनंदाताई माझ्याकडे वळाल्या. ही अट रघुनाथरावजीच सांगतील. खोलीत जड शांतता पसरली. मी पहिल्यांदा पुढे झुकला आणि थेट अभिजितच्या डोळ्यात पाहून म्हणालो, नाही अभिजित, मी केलं नाही, तू केलंयस. मी फक्त कागदांवर तेच उतरवतोय जे तुझ्या वागणुकीने माझ्या मनावर लिहिलं आहे. अभिजित अवाक राहिला. मी हळूहळू बोलू लागलो. 3 वर्षांपूर्वी तू म्हणाला होतास, बाबा आमच्यासोबत राहा. तेव्हा म्हटलं होतं की मी किती भाग्यवान आहे. मी तुला शिकवलं, व्यवसायात पाय भक्कम केले, लग्नात सन्मान दिला, 30 लाख रुपये असे दिले की परत घेण्याचा विचारही केला नाही. त्या रात्रीपर्यंत मला वाटत होतं की तू मला आपलंसं मानतोयस. अभिजितचा घसा कोरडा पडला. कोणती रात्र बाबा? तीच रात्र तू आणि नेहा ड्रॉइंग रूम मध्ये बोलत होता. ह्या म्हाताऱ्याला बाहेर काढा, हा आमच्या डोक्यावर बसलाय, फक्त 1000-2000 देतो आणि मुलांचं बालपण खराब करतो. मी दरवाजा मागे उभा राहून सगळं काही ऐकत होतो. अभिजितचा चेहरा फिकट पडला. तुम्ही ऐकत होतात? हो, आणि त्याच रात्री मी ठरवलं की तुझं आणि माझं आयुष्य बदलायचंय. मी तुला उपाशी ठेवणार नाही. तुझ्या मुलांपासून त्यांचा आजोबा हिरावणार नाही. तुला रस्त्यावर सोडणार नाही, पण स्वतःलाही मी मोफत ओझं म्हणून पाहू शकणार नाही. म्हणून ही नवीन वसियत तयार केली. अभिजितच्या डोळ्यात पाणी आलं. बाबा, माझा तसा अर्थ नव्हता. मी हात उचलून थांबवलं. सगळे बहाणे ऐकले. स्पेस, प्रॉपर्टीज, लाईफ. मी भाषण द्यायला आलेलो नाही. एवढं सांगायला आलोय की माझी संपत्ती आता तुझी हमी नाही. तुझं वर्तन तुझी हमी आहे. माझ्या नातवंडांचं भविष्य माझ्यासाठी तुझ्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे, कारण त्यांनी मला कधी ओझं म्हटलंही नाही. अभिजितच्या डोळ्यांतून थेंब टेबलावर पडला. बाबा, तुम्ही माझ्याकडून सगळं काढून घेताय. नाही अभिजित, तू जे कृतीतून कमावलंयस तेच मी तुला देतोय. आधी सगळं होतं, आता थोडंच राहिलं. आधी बिनशर्त होतं, पण आता काही अटी असतील. सुनंदाताई फाईल बंद करत म्हणाल्या, नवीन वसियत ड्राफ्ट आहे. रजिस्ट्रेशन पूर्वी कुटुंब म्हणून काही बदल झाले तर समायोजित करता येतील, पण ट्रस्ट आणि चॅरिटेबलचा आखाडा जवळजवळ निश्चित झाला आहे. अभिजित थरथरत्या आवाजात विचारलं, म्हणजे अजूनही काही बदल होऊ शकतात? सुनंदाताई म्हणाल्या, तुमचे वडील जिवंत आहे. वसियत त्यांच्या हातात आहे. पुढे जे काही होईल ते खोलीबाहेर तुम्ही तिघं जे जगणार आहात त्यावर अवलंबून आहेत. खोलीत जड शांतता होती. मी उठलो. सुनंदाताई, आज पुरतच, इतकंच पुरे. दरवाजाकडे जाताना अभिजितचा तुटका आवाज आला. बाबा, घरी कधी येणार? मी वळालो. त्याच्या डोळ्यात भीती नव्हती तर विनंती होती. घर? आता 2 आहेत अभिजित, एक तुझं आणि एक माझं. खरं घर कोणतं हे तुलाच ठरवायचं आहे. मी दरवाजा बंद केला. बाहेर उजेड वेगळा वाटत होता, जणू एखादा नवा अध्याय सुरू होणार होता. मी हळूच दरवाजा बंद केला आणि बाहेरच्या गॅलरीत उभा राहिलो.
सूर्यप्रकाश आतला जड वातावरणापेक्षा खूप वेगळा वाटत होता. जणू एखादा नवीन अध्याय सुरू होणार होता. पण हा अध्याय सोपा नव्हता. त्यात अजून खूप वेदना, लाज आणि बदलाची वाट होती. घरी परतताना मी ठरवलं की आता फक्त भीती दाखवण्याचा टप्पा संपला. आता वेळ शिकवण्याची आणि संधी देण्याची वेळ आली आहे. काही दिवसातच मी नव्या घरात शिफ्ट झालो. साताऱ्याची सोसायटी, शांत झाडांनी वेढलेली लहान पार्क, सकाळी पक्ष्यांचा आवाज आणि संध्याकाळी मंदिरातून येणारा घंटानाद. पहिल्या रात्री मी बाल्कनीत उभा राहून विचार केला की हे घर फक्त भिंतीच नाही, तर हे आहे माझ्या सन्मानाचं घर आहे. अभिजित आणि नेहा काही दिवस गप्प राहिले. फोनवर फक्त कसे आहात बाबा इतकंच. मीही जास्त काही बोललो नाही, पण मनात एक आशा होती की कदाचित ते समजतील. एके संध्याकाळी माझ्या मोबाईलवर मेल आला. फार्म अभिजित जोशी. सब्जेक्ट, बाबा भेटू शकतो का? खाली एक ओळ. जर तुम्ही मला अजूनही मुलासारखं पाहू शकत असाल तर मी उद्या तुमच्या नव्या घरी येऊ इच्छितो. EMIच्या हिशोबाने नाही तर नात्याच्या हिशोबाने बोलायला. मी स्क्रीनकडे पाहत राहिलो. मनात हलकी स्मितरेषा उमटली. कदाचित ही कथा सुडावर नाही तर मलमावर संपेल. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी दाराची बेल वाजले. मी दार उघडलं तर समोर अभिजित उभा होता. हातात ना फाईल ना वकील, फक्त एक छोटीशी बॅग. डोळ्यांखाली काळी वर्तुळ, चेहऱ्यावर लाज, भीती आणि आशा यांचं मिश्रण. आत ये अभिजित, मी हळूच म्हटलं. मग तो आत आला. खोलीकडे एक नजर टाकली. साधं फर्निचर, कोपऱ्यात पूजेचं स्थान, भिंतीवर घड्याळ, छोट्याशा कुंड्यात. छान घर आहे बाबा, तो हळू आवाजात म्हणाला. खूप शांत आहे. मी हसलो. हो, कारण इथे कोणाचाही आवाज येत नाही. तो माझा टोमणा समजला आणि मान खाली घातली. मी चहा ठेवला आणि 2 कप काढले. साखर कमी, तीच जुनी सवय. त्याने पहिल्यांदाच हलकस हसत मान हलवली. हो जी, तुम्ही नेहमी माझ्यासाठी ठेवायचा तसाच चहा. आम्ही सोफ्यावर समोरासमोर बसलो. बराच वेळ चहाची वाफ उठत राहिली. शब्द नव्हते. शेवटी अभिजितने शांतता तोडली. मी तुमची वसियत ऐकली बाबा. ताईंनी सांगितलं सगळं. मी 3 दिवस झोपलो नाही. रात्री डोळे मिटले तरी ती फाईल डोळ्यांसमोर येत होती. मी काहीच बोललो नाही, फक्त ऐकत राहिलो. मी चुकलो बाबा, तो थरथरत्या आवाजात म्हणाला. मी आणि नेहा तुम्हा दोघांची तुमचा अपमान केला. तुम्हाला ओझं समजलं. 30 लाख रुपये तुम्ही दिले ते आमचा हक्क समजलो. पण खरं सांगायचं तर मी घाबरलो होतो. EMI, मुलांचा खर्च, नोकरीचा ताण सगळे एकत्र येऊन मी तुम्हाला दूर करायला लागलो. त्याच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले. आर्याने मला विचारलं की पप्पा, तुम्ही आजोबांकडे माफी मागायला जाणार का? आणि माझ्याकडे मात्र उत्तर नव्हतं. मी हळूच विचारलं, नेहा कुठे आहे? ती घरी आहे. म्हणाली की जर तू फक्त पैशांबद्दल बोलायला जात असशील तर जाऊ नकोस, आणि जर मनापासून जात असशील तर जे करशील ते कर. फक्त मुलांवर परिणाम होईल हे लक्षात ठेव. मी मान हलवली. किमान तिला मुलांवर परिणाम होतोय याची तरी जाणीव झाली आहे. हीच बदलाची सुरुवात आहे. अभिजितने बॅग उघडली आणि एक छोटीशी डायरी काढली. हे मी लिहिलं आहे, कायदेशीर नाही, फक्त तुमचा मुलगा म्हणून. मी डायरी उघडली. त्याच्या हस्ताक्षरात लिहिलं होतं, मी मान्य करतो की मी आणि नेहाने बाबांना दुखावलं. मी दर महिन्याला माझ्या पगारातून 10 ते 15 हजार रुपये आर्या आणि कबीरच्या ट्रस्टमध्ये टाकेन. हे पैसे माझे नाहीत तर बाबांनी दिलेल्या 30 लाख रुपयांची जबाबदारी आहे. पैशाने नाही तर मनाने. मी तुमच्याकडे सगळं परत माझ्या नावावर करा असं म्हणणार नाही. जे काय मिळेल ते आशीर्वाद समजेल. आणि जर मी खरंच बदललो तर तुम्ही ठरवाल तेच होईल. शेवटी एक ओळ. बाबा, मी चुकलो, पण आता मी बदलू इच्छितो, कारण मला माझ्या मुलांसमोर डोळे उचलून पाहायचे आहे. मी डायरी बंद केली. बराच वेळ काही बोललो नाही. अभिजित अस्वस्थ होत म्हणाला की तुम्हाला हवं तर मी सुनंदाताईंकडून याला स्टॅम्प पेपरवर सही करून देतो. मी तयार आहे. मी हळूच विचारलं की अभिजित, तुला माहीत आहे का की मी वसियत का बदलली? म्हणून तो नजर खाली घालून म्हणाला, घाबरण्यासाठी. मी हसलो. घाबरवणं आणि जागं होणं यात फरक असतो. मला तुला पळताना पाहायचं नव्हतं म्हणून मी हे सर्व केलं. मी खोल श्वास घेतला. मी तुला उद्ध्वस्त करणार नाही, पण मी आत्ताच सगळं मागे घेणारही नाही. तुझ्या वागणुकीवर ते ठरेल. मी बोटांवर मुद्दे मोजू लागलो. पहिलं, दर महिन्याला ठराविक रक्कम आर्या आणि कबीरच्या ट्रस्टमध्ये टाक. मी माझ्या घरी येणार नाही, ती त्यांच्या भविष्यात जाईल. हे कर्ज माझं नाही, तुझ्या मुलांचं आहे. दुसरं, तुम्ही दोघे कुटुंब काउन्सिलिंगला जा. महिन्याला किमान 2दा तिथे बघा. फक्त बाबा रागवले सांगायला नाही, तुम्ही ज्येष्ठांना कसं बोलता, ओझं कसं म्हटलं हेही सांगायला. आणि तिसरं, ज्या दिवशी तू तयार होशील
त्या दिवशी आर्या कबीर समोर मान्य कर की तू चुकलास, कारण खरं विष मुलांच्या मनात सांडतं. अभिजित रडत होता. मी इतका कमकुवत झालो होतो का बाबा? मी मृदू आवाजात म्हणालो की कमकुवतपणातून चुका होतात, पण चुकल्यानंतर जो उभा राहतो आणि हो मी चुकलं असं म्हणतो तोच खरा मजबूत बनतो. मला परफेक्ट मुलगा नको, इतकंच हवंय की तू तुझ्या मुलांसमोर लाज न वाटता उभा राहशील. तो मनमोकळेपणाने रडला. मी त्याच्या खांद्यावर हात ठेवला. वसियतीमध्ये तू अजूनही आहेस. आधी सगळं तुझंच होतं, आता नाहीये. ट्रस्ट आणि चॅरिटी अगदी तसंच राहिलं, पण तुझ्या हिश्श्यावर कुलूप नाही. मी ते खिडकीसारखं ठेवीन. उघडूही शकतो, बंदही करू शकतो. ज्या दिवशी तू माझ्या पैशांसाठी नाही तर माझ्या मनासाठी मुलगा बनशील, त्या दिवशी ही खिडकी उघडेल. अभिजित थरथरत्या आवाजात म्हणाला. म्हणजे अजूनही थोडीशी आशा आहे तर? मी त्याच्या खांद्यावर हात ठेवला. जोपर्यंत बाप जिवंत आहे तोपर्यंत मुलगा आशेच्या बाहेर जातच नाही. पण मर्यादा तयार होतात. मी तुझ्या घरी परत येणार नाही जोपर्यंत तू खरंच तयार होत नाहीस. पण माझं दार तुझ्यासाठी बंद नाहीये. तेवढ्यात माझा मोबाईल व्हायब्रेट झाला. आर्याचा व्हिडिओ कॉल. मी स्क्रीन ऑन केला. आजोबा, तुम्ही नव्या घरात आहात? मी हसलो. हो बेटा. आणि माझ्यासमोर पहा कोण बसले. मी कॅमेरा वळवला. आर्याने आपल्या पप्पांना रडताना पाहिलं आणि चकित झाली. पप्पा, तुम्ही रडताय? अभिजितने अश्रू पुसून हसण्याचा प्रयत्न केला. हो बेटा, आज मी शिकतोय की आजोबांच्या डोळ्यात अश्रू कसे येतात. म्हणजे पुन्हा कधी त्यांना रडवण्याचं कारण मी ठरणार नाही. आर्याने थेट विचारलं. मग तुम्ही आजोबांकडे माफी मागणार? अभिजितने कॅमेऱ्याकडे पाहिलं, मग माझ्याकडे, आणि हळूच माझ्यासमोर गुडघ्यावर बसला. बाबा तो म्हणाला की मी तुम्हाला ओझं समजलं. तुम्ही दिलेल्या पैशांना माझा हक्क मानलं. तुमच्या आजाराला त्रास आणि तुमच्या उपस्थितीला स्पेसचा शत्रू मानलं. आज मी तुमच्या समोर, माझ्या मुलांसमोर आणि स्वतः समोरही मान्य करतो, मी चुकलो. तुम्ही मला फक्त शिक्षा द्यायची ठरवली तरी मी काही म्हणणार नाही. पण जर थोडीशी वाट उघडली तर कदाचित मी माझ्या मुलांना हेही शिकवू शकेन की चुकल्यानंतरही माणूस उभा राहू शकतो. माझे डोळे भरून आले. मी त्याला उभं केलं आणि छातीत सामावून घेतलं. शिक्षा तुला मिळाली आहे बेटा, मी आवाजात म्हणालो. आणि शिकण्याची आणि संधीची पाळी आहे. 30 लाखांचा खरा हिशोब आता कागदावर नाही तर तुझ्या वागणुकीत असेल. तू जसा मुलगा बनशील तसा मी वसीयत लिहिली जाईल. आणि माफीबद्दल सांगायचं तर ती आत्ताच सुरू झाली आहे. स्क्रीनवर आर्या टाळ्या वाजवत होती. येस पप्पा आणि आजोबा मित्र झाले. इतके दिवस छातीवर ठेवलेला दगड हलका झाल्यासारखा वाटला होता. आणि आता अजूनही सगळं ठीक झालं नव्हतं. काउन्सिलिंग बाकी होती. समाजाच्या गोष्टी होत्या. नेहाची समजूत यायची होती. पण आता कुठेतरी एक स्पष्ट जाणीव होती की कथा फक्त सुडांवर संपणारी नाही. इथे न्याय आहे, माफी आहे आणि बदलाची आशाही आहे. 6 महिन्यानंतर मी त्याच बाल्कनीत बसलो होतो. संध्याकाळची थंड हवा वाहत होती. खाली पार्कमध्ये मुलांची आशा गुंजत होती आणि हातात तो चहाचा कप होता. मन आता जड नव्हतं, शांत होतं. या काळात आम्ही काउन्सिलिंगला गेलो. सुरुवातीला नेहाला आवडलं नाही, पण हळूहळू तीही मोकळी झाली. एकदा तिने मला थेट सांगितलं की बाबा, मी घाबरले होते. मुलं, घर, खर्च सगळं एकत्र येऊन मी तुम्हाला ओझ्यासारखं बोलले. पण तुम्ही ट्रस्ट बनला नसता तर मी कदाचित आजही फक्त पैशांच्या मागे धावत राहिले असते. तुम्ही मला आरसा दाखवला. आम्ही अजून परफेक्ट नव्हतो, पण प्रयत्न करत होतो. याहून मोठा बदल काय असतो? मी माझ्या संपत्तीचा एक भाग वृद्धाश्रमासाठी वापरायला सुरुवात केला. गावाजवळ एक छोटीशी संस्था निवडली. तिथे मी दर आठवड्याला जातो. फक्त पैसे देत नाही तर वेळही देतो. तिथले म्हाताऱ्या लोक मला पाहून म्हणतात की रघुनाथराव, तुम्ही इथे काय येताय? तुम्ही तर सदन आहात. मी हसून म्हणतो की कारण मीही एक बाप आहे. मला ज्या वेदना झाल्या त्या तुम्हाला झाल्या. फरक फक्त एवढाच की मी वेदनेला राग नाही तर जबाबदारी बनवली आहे. आज मी तुम्हाला ही कथा सांगतोय कारण ती फक्त माझ्यासाठी नाहीये तर तुमच्याहीसाठी आहे. तुमच्या घरात जर एखादा वृद्ध असेल, आई वडील, आजी आजोबा असतील तर त्यांच्याशी बोला. फक्त अन्न औषध नाही तर त्यांना इज्जत द्या, मान सन्मान द्या. आणि जर तुम्ही स्वतः वृद्ध असाल आणि ओझं समजला जात असणार तर लक्षात ठेवा की तुम्ही कमजोर नाहीत. तुमच्याकडे अनुभव आहे, आशीर्वाद आहे आणि देवाने दिलं असेल तर काही ना काही साधनही आहे. त्याचा वापर सुडासाठी नाही तर धडा आणि सीमांसाठी करा. तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही आजची कथा कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. आणि कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला
लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.